सुखाने पत्थर पायातील मंदिर उभविणे हेच आमुचे शील मंदिर उभविणे हेच आमुचे शील असू आम्ही सुखाने पत्थर पायातील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्त असू आम्ही सुखाने पत्थर पायातील या दिवंगत संघ प्रचारकांची ओळख करून देणाऱ्या व्हिडिओ मालिकेअंतर्गत आजवर तब्बल 84 व्हिडिओ प्रसारित झालेले आहेत. मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनेलवरून आज प्रसारित होत असलेल्या व्हिडिओचं शीर्षक आहे त्यागराज बापू महाशब्दे. बापू महाशब्दे. बापू महाशब्दे म्हणजे महाशब्दे. विवाह होऊन एक मुलगी झाल्यावर प्रचारक म्हणून बाहेर पडलेले संघ स्वयंसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. स्वातंत्र्याची आभा दिसू लागल्यावर 46-47 साली बापू प्रचारक म्हणून मद्रासला गेले. खरं म्हणजे त्यांच्या शाखेतून त्यांचा मित्र प्रचारक जाणार होता, पण त्याचं लग्न ठरलं म्हणून बापूंनीच त्याला सल्ला दिला, तू थांब नागपूरलाच. पण आपल्या शाखेतून कोणीतरी प्रचारक जाईल हे आश्वासन आपण दिलं आहे, त्यामुळे मी प्रचारक जातो. आणि बापू मद्रासला प्रचारक म्हणून गेले. जानेवारी 48च्या 30 तारखेला महात्मा गांधीजींची हत्या झाली. त्यावेळी सरसंघचालक श्री गुरुजी मद्रासलाच होते. बापूंनी त्यांच्या नागपूरच्या प्रवासाची व्यवस्था केली. पुढे संघबंदी लागली तेव्हा बापू मद्रासला अज्ञातवासात राहून कार्यरत राहिले. तिकडे महाल परिसरातील बापूंच्या घरावर जमाव चालून आला. घरात एकही पुरुष नव्हता, त्यामुळे घरातील सर्व महिलांनी शीलरक्षणासाठी तिकटाच्या पुड्या एक प्रभावी शस्त्र म्हणून सिद्ध ठेवल्या होत्या. जमावाला बापूंचे घर जाळायचं होतं. त्यावेळी त्या परिसरात राहणाऱ्या इंगळे आजी ठामपणे जमावासमोर उभ्या ठाकल्या. त्यांनी सांगितलं, आधी मला जाळा आणि मगच आनंद भुवन हे बापूंचं घर जाळा. इंगळे आजींच्या ठामपणाने गंडांतर टळलं. पुढे संघबंदीच्या काळात बापूंना या बंदी विरोधात पत्रके काढण्याचं काम देण्यात आलं. बापूंची देवनागरी आणि रोमन या दोन्ही लिपीतील अक्षरं मोत्यासारखी सुंदर होती. शिवाय शुद्ध लेखनावर त्यांची जबर पकड होती. हिंदी, मराठी, इंग्रजी, संस्कृत या भाषेतील तज्ञता होती. म्हणूनच संघाने ही जबाबदारी बापूंवर सोपवली. बापूंनी नागपूरला येऊन चक्रमुद्रणाचा व्यवसाय सुरू केला. संघबंदी उठल्यावर काही काळाने बापू प्रचारक म्हणून थांबले. प्रचाराच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यावर बापू काही वेळ नवयुग शाळेत शिक्षक होते. त्याचवेळी हिंदुस्तान समाचारच्या नागपूर कार्यालयाचे प्रमुख होते. त्यानंतर त्यांनी नवयुगमधील विद्यादानाचे काम आवर्ते घेतले व ते तरुण भारतात उपसंपादक म्हणून रुजू झाले. बापूराव भिशीकर व बापू महाशब्दे असे दोघेही बापू नवयुगमधून तरुण भारतात रुजू झाले होते. मात्र त्याच वेळी बापूंचं चक्रमुद्रणाचं कामही सुरू होतं. विदर्भातील अनेक शाळा व विविध राजकीय पक्ष त्यांची चक्रमुद्रणाची कामं बापूंनाच देत. त्यामुळे शाळांमधील परीक्षांचे वेळापत्रकही बापूंच्या सल्ला आणि सोय लक्षात घेऊनच ठरत. परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांची गुप्तता, परीक्षा सुरू होण्यापूर्वी पेपर शाळेत मिळणं, ही नियमितता बापू आपल्या चमूसह सहजगत्या सांभाळीत. हे काम करता यावं म्हणून बापू तरुण भारतात परीक्षांच्या काळात हमखास रात्रपाळीतलाच जात असत. 1975ला दुसरी बंदी संघावर आली. त्यावेळी बापूंनी आणीबाणी विरोधात पत्रकं काढण्यासाठी वेगळी यंत्रणा उभी केली होती. महालातील दक्षिणामूर्ती चौकात नवीन जागा घेऊन तिथे रात्री पत्रके काढली जात. त्याची जबाबदारी बापूंचा मुलगा अमर याची होती. पण एका रात्री त्या ठिकाणी पोलिसांची धाड पडली आणि अमरला अटक झाली. त्याला मिसात बंद करून नाशिक कारागृहात पाठवण्यात आले. इथेही इतिहासाची पुनरावृत्ती झाली. बापू लग्न झाल्यावर प्रचारक झाले होते, तसाच अमर
राष्ट्रकार्यार्थ कारागृहात गेला. तो जवळजवळ 15 महिने नाशिकला होता. याच काळात त्याचा मुलगा अभिजित याचा जन्म झाला, पण त्याला बघायला देखील त्याला पॅरोल मिळाला नाही. चक्रमुद्रणाच्या व्यवसायाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून बापूंनी तरुण भारताने देऊ केलेली बढती अनेकदा नाकारली. पण त्याचबरोबर सहकारी कर्मचाऱ्यांना अनुभवी व सुयोग्य मार्गदर्शन करून तरुण भारताच्या लौकिकात भर टाकली. मी हे विनम्रपणे सांगतो की बापू महाशब्दे या उपसंपादकानेच सुधीर पाठक हा संपादक घडवला. हे निखळ सत्य आहे व या वाक्यातच बापूंचं मोठेपण दडलेलं आहे. वयाची 60 वर्ष पूर्ण केल्यावर बापू तरुण भारतातून निवृत्त झाले. त्यांच्या षष्ठब्दीपूर्तीचा समारंभ विदर्भ प्रीमियरच्या सभागृहात झाला. सरसंघचालक पूजनीय बाळासाहेब देवरस त्यावेळेला प्रमुख अतिथी होते, तर अधिवक्ता व काँग्रेस नेते शंकरराव पाध्ये हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. बापूंचा हा सत्कार तसा आगळावेगळाच होता. त्यात त्यांना 500 रुपयांचा हार घालणारीही मंडळी होती, तशीच अगदी 4 आण्याचा हार घालणारेही होते. देवडिया काँग्रेस भवनातील शिपाईही अगत्याने आले होते. अनेक रिक्षावाले, पेपर विक्रेते, हॉकर्स, हमाल, वेटर्स बापूंच्या सत्कार सोहळ्यासाठी हजर होते. वैयक्तिक गीत सुरू झाले. असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, मंदिर उभविणे हेच अमुचे शील. या गीताची प्रत्येक ओळ गाण्यापूर्वीच बापूंच्या मुखातून पुढील ओळ गुणगुणली जात होती. शेजारी बसलेले बाळासाहेब सहज त्यांना म्हणाले, बापू, अरे तू हे गीत असं गुणगुणतो आहे जसं हे तुझंच गीत आहे. बापू विनम्रपणे त्यांना म्हणाले, होय, हे माझंच गीत आहे. या सर्व प्रसंगांचा उल्लेख सरसंघचालकांनी आपल्या भाषणातून करून तोवर अज्ञात असणाऱ्या या गीतकाराला सार्वजनिक केलं. आजही संघातील सामान्य स्वयंसेवकाचे मनोगत व्यक्त करणारं हे गीत संघाच्या अजरामर गीतामधील एक मानलं जातं. याच समारंभात बापूंनी व्यक्त केल्याप्रमाणे बापूंना ग्राहक पंचायतीच्या कामाचं दायित्व देण्यात आलं. पैशांच्या बाबतीत बापू किती निरीच्छ होते याचं उदाहरण सांगणं क्रमप्राप्त आहे. सायक्लोस्टाईल मशीनचा व्यवसाय नावारूपाला आल्यावर तरुण भारतातल्या नोकरीमधून मिळणारा पगार बापूंनी कधीही घरी नेला नाही. समाजातील गरजवंत, आजारी स्वयंसेवक यांची घरं त्या पगारावर चालत असत. चक्रमुद्रणाच्या उत्तम व भरभराटीला आलेल्या व्यवसायाने बापूंची आर्थिक परिस्थिती सुधारली व त्यांनी एक आगळावेगळा निर्णय घेतला. बापू आणि सुशीला वहिनी या दोघांनीही नवयुग शाळेतील नोकरी दरम्यान त्यांना जी रक्कम वेतनापोटी मिळाली होती ती संपूर्ण रक्कम निवृत्तीनंतर राष्ट्राय स्वाहा इदं न मम या तत्वाचे पालन करत नवयुग शाळेच्या भवन निर्मितीसाठी निस्वार्थपणे दान दिली. पुण्यातील ग्राहक पंचायतीच्या एका बैठकीनंतर बापू एसटीने ठाण्याला जात असताना खालापूरजवळ त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचे एसटीतच निधन झाले. संघ मंदिराच्या पायातील पत्थर झालेला हा स्वयंसेवक अखेर मंदिर उभवताना धारातीर्थी पडला, अमर झाला, अक्षय झाला. शब्द दिलेला पडून दिला, शब्द दिलेला पडून दिला. सान सुपुत्री विरह सोसला, सान सुपुत्री विरह सोसला. शब्द दिलेला पडून दिला. कुटुंब त्यागून राष्ट्रासाठी, कुटुंब त्यागून राष्ट्रासाठी प्रचारकी शिवधनुष पेलला. शब्द दिलेला पडून दिला, शब्द दिलेला पडून दिला. संघ कार्य हे एकच व्रत, गुप्त राहुनी
संघ कार्य हे एकच व्रत गुप्त राहुनी कार्यरत सुंदर सुवाच अक्षर लिहिती सुंदर सुवाच अक्षर लिहिती विरोध पत्रक संघ बंदिला शब्द दिलेला पडून दिला शब्द दिलेला पडून दिला असू आम्ही सुखाने पत्थर पायातील असू आम्ही सुखाने पत्थर पायातील हृदय स्पर्शी या काव्याचे जनक ते त्यागराज वेतन सारे अर्पण केले गरजूनान शाळेला शब्द दिलेला पडून दिला शब्द दिलेला पडून दिला दिवंगत संघ प्रचारक बापू महाशब्दे यांच्यावरील हा माहितीपूर्ण लेख श्री सुधीर पाठक यांनी लिहिलेला आहे. ते तरुण भारतामध्ये मुख्य संपादक होते. या लेखाचं भाववाचन डॉक्टर मंजुश्री सरदेशपांडे यांनी अत्यंत समर्थपणे सादर केलेलं आहे. मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलवरून प्रसिद्ध झालेला हा लेख सादरीकरण श्रद्धांजली गीत आपल्याला आवडला असेल तर लाईकचं बटन दाबा, शेअरचं बटन दाबून हा लेख संघाच्या स्वयंसेवकांना, संघाच्या समर्थकांना आणि समाजातील संपूर्ण सज्जन शक्तीला आपण पाठवावा ही विनम्र विनंती करतो. मूर्तिमंत तुझ समान हो दे तुझ समान हो दे येत शरण तव पदासी देश कार्य वीर मुदे देश कार्य वीर